मला वाटतं नील हार्वेबद्दल बापूजी किंवा तू एका वाक्यात तुम्ही सांगू शकाल की त्याचा ग्रेटनेस काय होता? I think he was the best left-hander against slow bowlers. Nobody went down the wicket so often as he did. And Ken, as a youngster, even when he was playing his first test match against England, left-hander usually the roughness bothers most, Bapuji, barabar hai na? Because it is right in front of you. So he was tapping the wicket, so Hutton told him, come on, don't waste time, carry on with your game. So he said, that's okay, but why don't you try batting left-handed once in a while? So that is the problem of left-handed. But he was probably the best player of left-arm batsman as a slow bowler. Next. 125 from 145 ball ग्रॅम face. पोलॉक, one of the greatest. हा शॉट फक्त बघा तो He hit 21 कॉमेंटेटर boundaries. कसा ओरडलाय. I can assure you, no one could ever have batted better than Pollock that day. After he came in with South Africa, 43 for 4. बापूजी तुम्ही पोलॉकला बॉलिंग टाकलेली आहेत रेस्ट ऑफ द वर्ल्ड मध्ये. ग्रॅम पोलॉकला 3 ओव्हर टाकल्यात हो. 34 रनसाठी. किती? 34 रनसाठी. आणि तुम्ही अप म्हणालात एकदा काहीतरी अफीम. पहिल्याच एकदाच म्हणालो असा उचलला. मी म्हटलं कुठे बॉल गेला स्टँडमध्ये. मग मी बंदच केलं बोलायचं. Wadekar stylishly has the measure of all. अजित वाडेकर. Here we go round the Birkinshaw bush. Wadekar, one of the few to have scored well in all 3 tests so far. It looks like a day of leather hunting for England in the leather city of Kanpur. Wadekar shows himself to be still delightfully fluid. डिलाइटफुली फ्लुइड. दोघं एकमेकांसमोर आले ना की तुम्हाला काय वाटायचं खरंच? म्हणजे तुमच्या दोघांची पार्टनरशिप झालेली आहे. अजित समोर सलीम असताना बऱ्याच वेळा झालेलं नाही आमची दोघं असताना. माझ्याकडे एक फिल्म आहे की ज्याच्यात तुम्ही दोघं या. परंतु जेव्हा जेव्हा झाली त्या नुसतं याची बॅटिंग बघत राहावी असंच वाटायचं. कारण का इतका खरोखर छान बॅट्समन होता तो. परंतु त्याला प्रत्येक वेळेस सांगावं लागायचं की जरा डोकं शांत ठेव. प्रत्येक वेळेस लोकांचं ऐकत नको जाऊस. प्रत्येक बॉलला तुला सिक्सर मारता येणं शक्य नाहीये. ते काय काय वेळेस त्याचं डोकं भडकायचं आणि मग तो बरोबर ही यूज टू लूज टेम्पर. पण तो अदरवाईज खरोखर त्याच्यावर बॅटिंग करायला खरोखर मजा यायची. कारण आम्ही एकत्र बॅटिंग जी पहिल्यांदा सुरुवातीला मी केली कॉलेजमध्ये किंवा टाइम्स ऑफ इंडियाला खेळताना काय वगैरे ते सलीमबाई बरोबर केले. आणि त्यावेळेस त्यांनी ते ग्राउंड समजा छोटं असलं, इस्लाम जिमखाना असो का हिंदू जिमखाना असो, ग्राउंड जरी छोटं असलं पण त्या तिथे त्यांनी ज्या सिक्सर्स वगैरे तो इझी मारायचा. त्यावर कळलं की साधारण लेफ्ट हँडरला काही एवढं डिफिकल्ट नाही आहे सिक्सर मारायला. आणि म्हणून मी पण मग सुरुवात केली होती वगैरे. पण त्याच्याकडनं बरंच शिकलो ॲज अ लेफ्ट हँडर. मला काय सांगायचं? मी एकच वाक्य बोलतो. हे एक अशी रसायन आहे सहजासहजी समजण्यासारखं नाही आहे. ते त्यालाच माहिती असतं आपण काय करतो ते. पण अत्यंत सिन्सिअर क्रिकेटसाठी जीव टाकणारा खेळाडू. महान गुणवत्ता निसर्गदत्त, परंतु एक्सप्लॉयटेशन मिक्स 0. तिथे गेला तो. असामान्य खेळाडू झाला असता. असामान्य. पण एक 4 लेफ्ट हँड बघून हा नेमका कुठे बसू शकला असता हे आपल्या याच्यावर आपण बोलूया. एक पुढे Hoisted away into the grandstand balcony. Tremendous blow by Clive Lloyd. And really hammered that square before. मला वाटतं हा बॅट लोहाराकडून बनवून घेत असावा. काय ताकद होती त्याच्यामध्ये. पुढे A good shot by Border, straight down the ground. That's a beautiful shot. Straight drive off the meat of the ऑर्डर. It's a good shot from Alan Border, driving and beating Dev there. Border beautifully off the back foot, taking advantage of the short pitch delivery. वासू टिपिकल ऑस्ट्रेलियन पण ग्रेस नाही सलीम किंवा कोणाची. Salim was flowing here. Salimchi probably grace could be compared only with Frank Woolley with whatever cassettes I have आणि got. गावर
Gower was a little flamboyant, but a bit on the loose side. I don't think, गॅरी सोबतची जी 254ची इनिंग आहे ना पप्पू, ती दाखवायला पाहिजे. दॅट इज प्रॉब्ली द फायनेस्ट बॅटिंग आय हॅव सीन फ्रॉम अ लेफ्ट हँडर. आणखीन लंच टाइमला इएन चॅपलने रिची बेनोला विचारलं होतं की यू हॅव प्लेड अगेन्स्ट हिम, डू यू रिअलाइज एनी वीकनेस देअर? So he says, yes, he hits through gully a bit uppishly, but they travel at about 3,000 miles per hour. If you want, catch it. Registered for England. That's very delicate stuff. And stumps. Nice straight from Gower. Slanted. There's that flashing square drive again. That's an even better shot. Gower at his best. He sort of takes the ball a little on the rise, on the up. Not as big a stride forward as most batsmen, but he corrects. That's beautifully played. Good judgment by Gower. आमच्या पिढीने सलीम नंतर पाहिलेला एक ग्रेसफुल लेफ्ट हँड डेव्हिड गॉवर. पुढे There's Jayasuriya. What a way to start the innings. Tim Bresnan with the new ball, and not necessarily a good idea. खूप कमी जणांना माहिती आहे की जयसूर्याला कोचिंग वासू परांजपेने केले 95 साली. पण त्यावेळेला पण असाच होता. त्या सिक्सर्स वगैरे त्यावेळी पण चालू होत्या. व्हेरी हंबल, व्हेरी सिम्पल. प्रॅक्टिसला यायचा, एक ॲव्हरेज प्लेअर सारखा वागायचा. काही चकूगिरी नाही, काय नाही. बॅटिंगला गेला की कळायचं की हाच जयसूर्या. Slap to the offside. Oh, well, that's still a ball. And again, he's got an offside field. Where does the ball? Is it leg stump? Beautifully played. He really does stand the ball so well in that area. That's a lovely stroke from Ganguly. Oh, this is good to watch. It'll be good. असं म्हणतात की ऑफसाईडला देव आणि नंतर गांगुली. मला वाटतं आपले जे लेफ्ट हँड्स आपल्याकडे होते, वाडेकर हे आणि गांगुली, ह्यांच्यात एक कंपॅरिझन नाही म्हणणार, पण त्यांच्या प्रत्येकाचं एक काहीतरी वेगळेपण होतं. आय थिंक सलीम वॉज द मोस्ट फ्लोईंग. अजित वॉज मेकॅनिकल. अजितला म्हणजे वेन ही वॉज गोईंग इन अ फुल फ्लो, 10 जण कव्हरमध्ये ठेवली तरी मधनं बाउंड्री मारायचा. ही वॉज जस्ट अमेझिंग प्लेअर. पण या सगळ्या लेफ्ट हँडर्समध्ये मला वाटतं गेली पण दाखवायला पाहिजे. हो यस, गेली दाखवता आला असता. आणि लास्ट आणि पुढे अँड द ग्रेटेस्ट. He's gone for a pull, and there it is. Brian Lara has done it. The ball rockets into the boundary fence. The new world record holder is Brian Charles Lara of Trinidad and Tobago. What a moment for Trinidad and Tobago and West Indies cricket. And today at 11:46, Brian Charles Lara is the new world record holder. He's the newest holder of the highest individual innings total. आणि नुसतं या माणसाचा, सलीम भाई मुझे आपसे एक पूछना चाहिए था, ये लास्ट क्वेश्चन लारा के बारे में, कि ऑल वर्ल्ड रिकॉर्ड्स, मेजर वर्ल्ड रिकॉर्ड्स बैटिंग के जो है वो बैट्समैन, राइट हैंडेड बैट्समैन के हैं, ब्रैडमन हो, सचिन हो, या लेकिन बेस्ट रिकॉर्ड बैटिंग का जो कह सकते हैं हाईएस्ट रन्स इन एन इनिंग्स, वो एक लेफ्ट हैंडेड के पास था. इट स्टार्टेड विद गारफील्ड सोबर्स 365 नॉट आउट. ही ब्रोक इट 375. उसके बाद हेडन ने उसको ब्रेक किया, ऑल्सो लेफ्ट हैंडर. और द ग्रेट मैन कि जिसने दोबारा अपना ही रिकॉर्ड तोड़ दिया और 400 रन बनाया. इट वॉज अनबिलीवेबल. कैसे लगता है आपको? 10 years later आपण तो रेकॉर्ड पाहू आणि मग सलीम दुरानी कडून आपण एक रेअर रेकॉर्ड आहे. That's gone a long, long way. It's gone into the Sir Vivian Richards Pavilion for 6. And it draws a Brian Lara level with the current other world record holder, Matthew Hayden. There it is. The world record has fallen once again to Brian Charles Lara of Trinidad and Tobago and the West Indies, the second time in his career that he's broken this record. Batty to Lara.
There goes the sweep. There it is. Perhaps the most significant single ever in the history of Test match cricket. Brian Charles Lara becomes the first man in the history of the game to register a score of 400. सलीम भाई, आज के ज़माने अगर आप क्रिकेट खेलते, आपको ये विक्रम है जिसे हम रिकॉर्ड कहते हैं, वो आपको बुला? नहीं, देखिए वक्त वक्त की बातें हैं। आज भी खेलता, लेकिन एक समय आता है छोड़ देना पड़ता है। उसके बाद हम खेले, उसके बाद ये लोग खेले, और जैसे जैसे क्रिकेट बढ़ता गया उसकी शोभा बढ़ाई, नए नए विक्रम किए लोगों ने। जैसे भारत में पहले डेट विजय मांजरेकर, उनके साथ हमको खेलने का नसीब हुआ था। मांजरेकर साहब इतने बड़े खिलाड़ी थे टेक्निकली। उनके जाने के बाद हम सब, अजीत भाई, हम सब खेले उनके साथ। उसके बाद सुनील आ गया, जो उसने दुनिया में नाम किया, ज़बरदस्त टेक्निकली इतना साउंड। ये सुनील के बाद ये आया, तो लोग आते हैं। आज सचिन है, भगवान ने उसको कह दिया कि तू जाके सिर्फ क्रिकेट खेलो और कुछ मत करना। तो ये सारी चीज़ें होती है। फिर ये लेफ्ट हैंडर का दौर आया। एक इत्तेफाक होता है ना, एक कोइंसिडेंस ऐसा होता है जीवन में कि लगातार लेफ्ट हैंडर्स रन बनाते गए, जैसे सरकारी सॉबर्स, फिर ये ब्रायन लारा, उसके बाद हेडन। तो वो भी एक कुदरत का करिश्मा है कि लेफ्ट हैंडर आए तो लेफ्ट हैंडर बनाते चले गए। तो ये भी एक शोभा है क्रिकेट की, और व्हेरी एक्साइटिंग ऑल्सो ये जानने के लिए। आपण या विषयावर खरं तर किती वेळ गप्पा मारू शकतो सलीम दुराणी या 4 लोकांबरोबर. आपल्याला पुढचा जो सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम आहे सत्काराचा, तो आपल्याला पार पाडायचा. तर पुढची सूत्र मी नेहा पेंडसेच्या हातात. Wow, what an evening. It's been delightful. Thank you so much for sharing your experience with us. It's been wonderful. Well, moving on ahead, may I now call upon Mr. Jitendra Awad Sahib to present token of love, token of appreciation to all our esteemed guests. Requesting Jitendra Awad Sahib to please join us on stage. Huge round of applause, please. Mr. Sharad Pawar Sahib to please join us on stage and grace the occasion and felicitate our dear guests. And Vasant Davkare Sahib to please join us on stage and accept the honor of being facilitated. Requesting Mr. Ganesh Naik Sahib and Vasant Davkare Sahib. Can we have the token of love, token of appreciation on stage, please? The bouquets. Can we have them on stage?
Requesting Madhav Apte Sahib to please join us on stage. Madhav Apte Sahib. Can we have some more bouquets on stage, please? Naik Sahib, Member of Parliament. Before we start the main felicitation event, I may request ardent cricket lover Sharad Pawar Sahib to share his sweet memories, his experience, his journey and his love for cricket. क्रिकेटच्या मैदानातले व्यासपीठावरचे सगळे दिग्गज आणि प्रामुख्याने ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी आज उपस्थित आहोत श्री श्री सलीम दुराणी, चंदू बोर्डे, माधवराव आपटे, बापू नाडकर्णी, वासू परांजपे, आपले पालकमंत्री, अन्य सगळे सहकारी, जितेंद्र आणि त्यांचे संघर्षाचे सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, जवळपास गेले 1.5-2 तास संजयगिरी आणि बाकीच्या ज्यांनी मैदानं गाजवली अशा सगळ्या दिग्गजांचे अनुभव आपण या ठिकाणी पाहिले आणि काही प्रत्यक्ष चित्र पाहण्याची सुद्धा संधी आपल्याला मिळाली. मी ठाणेकरांचं आणि संघर्ष आणि त्यांच्या सगळ्या क्रिकेट प्रेमी बंधू भगिनींचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय देखणा असा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आणि ज्यांनी इतिहास घडवला पण त्यांचं फारसं स्मरण नव्या पिढीला नाही अशांचं स्मरण BCCIने केलं. त्यांचा या ठिकाणी आपण गौरव केला आणि त्यांचं कर्तृत्व, त्यांचं मैदानावरचं शौर्य, कसब ही नव्या पिढीला दाखवण्याच्या संबंधीची कामगिरी केली. देशामध्ये अनेक अतिशय दिग्गज अशा प्रकारचे क्रिकेटर होऊन गेले ज्यांनी देशाचं नाव लौकिक वाढवलं. अनेकांना संधी मिळाली. हल्लीच्या मुलांना तर फारच संधी मिळते. मला नाही वाटत की सलीम दुराणी 5-1 वर्षापेक्षा जास्त खेळले असतील, कारण त्या कालखंडामध्ये पहिल्यांदा एखाद दुसरी सिरीज वर्षामध्ये असायची. कधी कधी 2-2 वर्ष बाहेरचा पाहुणे संघ या ठिकाणी यायचाही नाही आणि सिरीज एक असल्याच्या नंतर 5 टेस्टच्या मॅच संपल्या की कार्यक्रम त्या वर्षाचा संपला, ही स्थिती असायची. आता नेहमीच आम्हा लोकांच्यावर एक टीका होती की क्रिकेट अति झालं आहे म्हणून, खेळाडूंना सुट्टी मिळत नाही अशा प्रकारची तक्रार असते आणि म्हणून तो मर्यादित कालखंड मिळून सुद्धा त्यांनी आपलं कर्तृत्व दाखवलं आणि एक प्रकारचं विविध प्रकारचे विक्रम प्रस्थापित केले. त्यांचं स्थान हे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आगळं वेगळं आहे आणि म्हणूनच त्यांचा आदर आपण या ठिकाणी करतो. यातलं प्रत्येक व्यक्ती यांनी सर्वस्व क्रिकेटच्यासाठी दिलेलं आहे. मी स्वतः 1958 सालापासून प्रथम दर्जाच्या मॅचेस पाहिल्यात. मला आठवतं आहे पहिली मॅच त्यावेळेला पुण्याला मी शिकत होतो आणि वेस्ट इंडिजचा संघ आला होता अलेक्झांडरच्या नेतृत्वाखाली आणि एनडीवरची ती मॅच हेमू अधिकारी कॅप्टन, सेन गुप्ताची सेंचुरी, तो खेळ माझ्या
व्यक्तिगत जीवनामध्ये लक्षात राहिलेला अशा प्रकारचा सुरुवातीच्या कालखंडातला खेळ होता. आणि मग त्यानंतर ज्या मॅचेस बघत बसलो त्या कायम बघत बसलो. मग कधी कानपूरला जाऊन जसू पटेलच्या 7 का 8 विकेट त्यांनी घेतलेल्या होत्या. किती 8? 9 विकेट घेतलेल्या होत्या. तो ऐतिहासिक सामना बघता आला. आणि नंतरच्या काळातल्या ब्रेबाम स्टेडियम असो किंवा वानखेडे असो, इथल्या सगळ्या मॅचेस बघण्याच्या संबंधीची संधी मिळाली. पण एक गोष्ट मला सांगितली पाहिजे की सुरुवातीच्या काळामध्ये ज्या मॅचेस आम्ही बघत असो त्या ईस्ट स्टँडवरनं, आणि माझं प्रामाणिक मत आहे की क्रिकेट खरंच तिथंच समजतं. क्रिकेट समजणारा वर्ग तिथंच असतो. हल्ली ज्यांच्या समयच आम्ही बसतो तिथं नको त्या वेळेला चाळी आणि नको त्या वेळेला वावा, नको त्या वेळेला वेगळा वेगळा आवाज, नको त्या वेळेला चिंता ही बघायला मिळते. पण ठीक आहे, शेवटी जसा कालखंड असतो तसं आपल्याला राहावं लागतं, तसं पाहावं लागतं. मुंबई ही क्रिकेटच्या क्षेत्रातली एक आगळी वेगळी अशा प्रकारची नगरी आहे. भारताच्या क्रिकेटमध्ये त्यांनी प्रचंड योगदान दिलं. अनेकांनी त्याच्यामध्ये मोठं काम केलं. मला सगळ्यात गंमत आणि वैशिष्ट्य एका गोष्टीचं वाटतं की आज व्यासपीठावर असलेले सगळे जे लोक आहेत त्यांनी क्रिकेटच्या संबंधीची आस्था कधी सोडली नाही. बापू नाडकर्णी बॅडमिंटन खेळायचे, बापू नाडकर्णी टेबल टेनिस खेळायचे, पण क्रिकेटमधला त्यांचा सहभाग आणि क्रिकेटमधली त्यांची एक आस्था की आजपर्यंत जशी सुरुवातीच्या कालखंडामध्ये होती तशी आजही कायम आहे. आणि मग त्याला माधवरावचे असतील, अपवाद नसतील, चंदू बुर्डे अपवाद नसतील, अजित वाडेकर अपवाद नसतील किंवा वासू परांजपे हे अपवाद नसतील. वासू परांजपेंना कधीतरी रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना पाहिलं, त्यांना कधी संधी मिळाली नाही टेस्टला, पण अतिशय उत्तम प्रकारची फिल्डिंग, बॉलिंग, बॅट्समन या सगळ्यांचं असं एक संमिश्र मिश्रण हा त्यांच्या रूपानं पाहायला मिळालं. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये वासूंच्यासारखे अनेक खेळाडू असे येऊन गेले की ज्यांच्याकडे कर्तृत्व होतं पण त्यांना संधी मिळालेली नाही. आज आनंद आहे की पूर्वीच्यापेक्षा अधिक संधी मिळते. अनेक प्रकारची फॉर्मॅट आता आम्ही स्वीकारली. टेस्ट आहे, वन डे आहे, 2020 आहे. प्रत्येक फॉर्मॅटचंही वैशिष्ट्य आहे. मी स्वतः आता 70च्या पुढे गेलेला माणूस, आम्ही आपल्या जरा जुन्या पद्धतीचे लोक आम्हाला टेस्टच बरी वाटते. 2020 BCCIचा मी अध्यक्ष असताना सुरू केली. एक गोष्ट मला मी कबूल करतो जाहीरपणानं, ही एंटरटेनमेंट आहे, करमणुकीचं साधन आहे. यापेक्षा दुसरं मी स्वतः कधी 2020कडे वेगळ्या पद्धतीनं पाहिलं नाही. ठीक आहे, आपण त्याचा वर्ल्ड कपही जिंकला जोहान्सबर्गला, पण खरं क्रिकेट आणि कसं हे जर बघायचं असेल तर टेस्टला दुसरा काही पर्याय नाही. आणि ही गोष्ट आजही जास्त करत. आणि जगातल्या अनेक देशामध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या संबंधी आस्था ठेवणारे जेवढे देश आहेत त्या सगळ्यांच्यामध्ये आजही खरं स्थान हे टेस्टच्या संबंधीचंच आहे. पण प्रत्येकाला एक वेगळा वर्ग निर्माण झालेला आहे. टेस्टचा बघणारा वर्ग आपल्यासारखा असेल, वन डेचा बघणारा आणखीन एक वेगळा वर्ग असेल की ज्याला वेळ कमी आहे, आपलं ऑफिस सुटल्याच्या नंतर 1-2 तास 3 तास बसून मॅच बघून जावं, कसा शॉट मारतात तेवढं बघावं. म्हणजे टेक्निक असो अथवा नसो, त्या टेक्निकच्या संबंधीची अपेक्षा करू नये ही कल्पना जर असेल तर 2020सुद्धा बघून जावं असं. आणि त्याच्यामध्ये एक आस्था ठेवणारा वेगळा वेगळा वर्ग आहे. आणि त्या प्रत्येक वर्गाला समजून घेणं, त्याच्यामधूनच क्रिकेट वाढणार आहे. आमचा प्रयत्न आहे की मी आता जगाच्या क्रिकेट संघटनेचा प्रमुख आहे. 112 देशामध्ये क्रिकेट आता पोचले. 112 देश आमचे सदस्य आहेत. आणि आम्ही यंदाच फॉर्मॅटमध्ये बदल केला की पुन्हा एकदा ही वन डे ही 14 टीमच्या सहकार्यानं आज त्या ठिकाणी खेळली जाणार आहे. आज नेहमीची टेस्ट प्लेइंग 10 देशांच्या शिवाय अन्य देशांना अधिक संधी दिली पाहिजे या प्रकारचा आग्रह आहे. आणि त्या आग्रहाचा काही विचार हा ICCने याचा स्वीकारलेला आहे. आणि याच कालच्या वर्ल्ड कपला तो प्रयत्न आपण याही ठिकाणी केलेला होता.
आणि म्हणून हा गेम वाढेल फुटबॉलसारखा याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. पण त्याच्यासाठी डिव्होशन पाहिजे आणि ते डिव्होशन आज व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या लोकांनी दाखवलं आहे. नव्या पिढीमध्ये मी सगळी नवी पिढी जोडून बघत असतो. एक गोष्ट मला सांगितली पाहिजे आणि कदाचित वासुभरांचे माझ्याशी सहमत होतील. अलीकडच्या काळातले मी 3 खेळाडू पाहिलेले आहेत. एक अनिल कुंबळे, 2 राहुल द्रविड आणि 3 सचिन तेंडुलकर. आणि मी ते 3 खेळाडू असे पाहिजेत की जगातल्या कुठल्याही देशामध्ये ते गेल्याच्या नंतर भारताचे त्यांच्या इतके उत्तम सुसंस्कृत आणि सभ्य अँबॅसेडर बघायला मिळणार नाहीत. कारण तुम्हाला प्रसिद्धी मिळते, तुम्हाला पैसा मिळतो, तुम्हाला मानमत्ता मिळतो, पण सभ्यता आणि सुसंस्कृतपणा आणि खेळाची बांधिलकी ही अत्यंत महत्त्वाची असते. कितीही तुम्हाला प्रसिद्धी मिळाली तर तुमचे पाय जमिनीवर ठेवून आपण आपल्या देशाच्यासाठी खेळण्याच्या संबंधीचा आदर्श अलीकडच्या पिढीतल्या या 3 खेळाडूंनी दाखवलेला आहे. एक गंमत म्हणून उदाहरण आपल्याला सांगतो, घडलेलं उदाहरण आहे. आपली टीम होती इंग्लंडला, राहुल द्रविड कॅप्टन होता आणि एक दिवशी मीही त्या ठिकाणी होतो लंडनला. सुट्टीच्या दिवशी सकाळीच राहुल द्रविड भेटायला आला आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब मला कॅप्टनशिपची जबाबदारीतून मुक्त करा. म्हणजे आता सिरीज चालू आहे, आणखीन 1.25 महिन्यांनी जोहान्सबर्गला साऊथ आफ्रिकेला 2020चा वर्ल्ड कप आहे आणि असं कसं तुला ह्याच्यातनं मुक्त करता येईल. नाही ते म्हणजे याच्यातनं मला मुक्त केलं पाहिजे, माझ्या खेळावर परिणाम होतो आहे. म्हणजे बस असं जबाबदारी कोणावर द्यायची. मला सिलेक्टर्सना कॉन्टॅक्ट करावं लागेल, त्यांचं मत सगळ्यांचं घ्यावं लागेल. आपण आता लंडनमध्ये आहोत. त्यांनी सांगितलं सचिनचं सोपवा, सचिनशिवाय दुसरा पर्याय नाही. मी सचिनला बोलवून घेतलं आणि सचिनला सांगितलं की राहुल असं असं सांगतो आहे आणि मला काळजी एकाच गोष्टीची आहे की 2020 वर्ल्ड कप जोहान्सबर्गला आहे. खरं म्हटलं तर आम्ही काही 2020ला पाठिंबा दिला नव्हता, आम्ही 2020चे विरोधक होतो. ICCमध्ये मी मतदान त्याच्या विरुद्ध एकट्यानेच केलेलं होतं. पण ठीक आहे, एकदा सगळ्यांनी स्वीकारलं, आपल्याला स्वीकारावं लागलं आणि विरोध असल्यामुळे आमची तयारी नीट नव्हती. आणि म्हणून मी सांगितलं ह्याला सचिनला की आता 20चा वर्ल्ड कप आहे, राहुल तयार नाही, तुला जबाबदारी घ्यावी लागेल. त्यांनी मला सांगितलं साहेब तुम्हाला एक गोष्ट सांगू, 2020 हा फास्ट गेम आहे. आम्ही सगळे 32शीच्या 34शीच्या पुढे गेलेले लोक आहोत. ती टीम चांगली जर खेळावी आणि देशाचा परफॉर्मन्स चांगला व्हावा हे मलाही वाटतं आणि तुम्हालाही वाटतं. ते जर करायचं असेल तर सचिनने सांगितलं मला टीममधनं ड्रॉप करा, राहुलला ड्रॉप करा, सौरव गांगुलीला ड्रॉप करा. म्हणजे तू काय बोलतो तू तुम्हाला तिघांना ड्रॉप केलं तर मला मुंबईला जाता यायचं नाही, मला बंगलोरला जाता यायचं नाही, कलकत्त्याला तर जाताच यायचं नाही. आणि म्हणून हे काय ठरवलं काय तू नक्की. ते सांगितलं नाही, मी विचारपूर्वक सांगतो आम्हा लोकांना तुम्ही कॅप्टन्स सोडा पण टीममध्ये सोडू नका. म्हटलं पण टीमची जबाबदारी सोपं कोणाला. असा कोणी क्रिकेटर पाहिला नाही की जो सांगतो की मला ड्रॉप करा. आम्ही सगळेजण सध्याच्या या फॉर्मेटमध्ये खेळण्याच्यासाठी शारीरिकदृष्ट्या पाहिजे तेवढे पात्र तयार नाही आहोत. याचा अर्थ आहे की सचिन तेंडुलकरनी एकच गोष्ट सांगितली की त्याची आस्था ही खेळाला आहे, क्रिकेटला आहे, त्याची कमिटमेंट ही देशाला आहे आणि क्रिकेटला आहे. आणि म्हणून मगाशी मी जे 3 खेळाडूंची नावं घेतली अलीकडच्या काळातली, या सगळ्यांची आस्था कमिटमेंट ही क्रिकेटला आहे आणि खेळाला आहे. आज यामधून अशाच प्रकारचे उत्तम खेळाडू तयार होतील. सलीम दुरानींचा गौरव आपण या ठिकाणी केला, कारण सलीम दुरानींना मर्यादित काळ जरी मिळाला तर त्यांचा खेळ, त्यांच्या खेळाचं टेक्निक ही ज्यांनी कोणी पाहिलं असेल त्या सगळ्यांना हे समजलं असेल की काय दर्जाचे खेळाडू होते. मी चंदू बोर्डांचे आभारी आहे की त्यांनी त्यांच्या आठवणी सांगताना थोड्या मर्यादा ठेवल्या संध्याकाळच्या, म्हणून बरं झालं. तर आणखीन काय काय बोलतील म्हणजे ते आणि मी दोघं पुणेकर आहोत आणि त्यामुळे पुणेकर एकदा बोलायला लागल्याच्या नंतर खूपदा कुठं थांबायचं हे आम्हा पुणेकरांना समजत नसतं. पण चांगली गोष्ट आहे की चंदू बोर्डांच्या लक्षात आलं की आपण ठाण्यामध्ये आहोत, त्यामुळे उगाच पुण्यासारखं बोलून या ठिकाणी चालणार नाही. आणि त्यामुळं
सलीम दुरानीचा काही भाग त्यांनी सांगितला नाही, ही चांगली गोष्ट आहे. कारण नव्या पिढीतले खेळाडू आहेत, त्यांच्यापुढं बाकीच्याही गोष्टी जाणं काही फारसं योग्य नाही. असो, मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं सलीम दुरानी क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये योगदान दिलं आणि BCCIने त्यांचा गौरव केला, त्याबद्दल BCCIला धन्यवाद देतो. जे या ठिकाणी संजय गिरींनी सांगितलं, ही गोष्ट खरी आहे की आम्ही सगळं जुनं रेकॉर्ड मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यासाठी फार मोठं बजेट आम्ही केलेलं आहे. आर्किव्ह विभाग BCCIच्या हेडक्वार्टरमध्ये क्रिकेट सेंटरला आज उभा केलेला आहे. एक्झिबिशनच्यासाठी जागा ठेवलेली आहे. जगातल्या सगळ्या क्रिकेट संघटनेनं आम्ही लिहिलेलं आहे की भारताच्या संबंधीचं तुमच्याकडे किंवा अन्य महत्त्वाचे रेकॉर्ड जी असतील तुम्ही द्या, आणि त्याच्यासाठी पाहिजे ती किंमत ही सुद्धा देण्याची तयारी आहे. पण त्यामध्ये अद्याप आम्हाला पूर्ण यश आलं नाही. पण एक गोष्ट मी आपल्याला एवढंच सांगेन की आता इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचा अध्यक्ष या असल्यानं या सर्व जगातल्या 10 देशाच्या सदस्य असलेल्या आमच्या संघटनेच्या लोकांची, आणि त्याच्याहीपेक्षा हा जो सगळा स्टॉक आहे तो बोर्डाकडे खूप जण असतो, तो ब्रॉडकास्टरकडे असतो. कारण त्यांना आम्ही ब्रॉडकास्टिंगचे सगळे अधिकार विकल्याच्या नंतर ते सगळ्या फिल्म्स आणि बाकीचे फुटेज हे त्यांच्याकडे मिळू शकतात. आणि माझी खात्री आहे की BBC आणि बाकीच्या सगळ्या ठिकाणी मिळेल. ICCच्या वतीनं इथलं जे संग्रहालय करण्याच्या संबंधीची जी संकल्पना या ठिकाणी संजय गिरी यांनी मांडली, तिचा पूर्ण विचार करण्याच्यासाठी ICCचा पाठिंबा देऊन आम्ही या जगातल्या सगळ्या संस्थांशी संपर्क साधू, त्यांच्याकडचं मटेरियल या ठिकाणी ते कायमचं उपलब्ध करून ठेवू आणि नव्या पिढीच्यामध्ये एक चित्र निर्माण करू की या देशामध्ये हा किती कर्तृत्ववान अशा खेळाडूंचा ठेवा होता. तो ठेवा आपल्या सगळ्यांना आदर्श होत असेल. त्या ठेव्यातलाच एक घटक सलीम दुरानी आहेत. आपल्या सगळ्यांच्या वतीनं सलीम भाईंना मी सलाम करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. Thank you, sir. My apologies. Requesting respectable Ganesh Naik Sahib and Sanjeev Naik Sahib to please come on stage. Oh, they're already on stage. And respect and accept our token of love. Well, and finally, the moment we all have been waiting for. Humble request to respectable Sharad Pawar Sahib to please grace the occasion and felicitate the man of the evening, the man we all love, Prince Saleem Durrani. Huge round of applause for the man. Remix, 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 remix. DJ Harsh, 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 Harsh. मला विनंती करण्यात आली की सर्वांच्या तर्फे आभार मानायचे. आजच्या या सभेचे
मुख्य आणि आदरणीय पवारसाहेब आणि माझे सर्व मित्र, माझ्याबरोबर खेळणारे बापू नाडकर्णी, नंतर माधव आपटे, परांजपे, सलीम, उत्सवमूर्ती, अजित वाडेकर, उपस्थित बंधू भगिनींनो, आजचा हा सोहळा या संघर्ष समितीतर्फे आयोजित केला आहे. खरोखर या सर्व मंडळीचं मी अत्यंत मनापासून त्यांचा मी आभार मानतो आणि ज्या पद्धतीने हा सबंध सोहळा त्यांनी केला तो खरोखर अतिशय अभिमानास्पद आहे. आणि विशेषतः आमच्या ओल्ड क्रिकेटरना, म्हणजे सर्व लोक उगवत्या सूर्याचं हे करतात, त्यांना नमस्कार करतात, परंतु हे जुन्या क्रिकेटर्सच्या अशा उत्तम प्रकारे आव्हाडांनी हा जो कार्यक्रम घडवून आणला याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि खरोखर आम्ही सर्व हे जुने क्रिकेटर याच्याबद्दल फार तुमच्याबद्दल आम्हाला अतिशय अभिमान वाटतो आणि तुम्हाला खरोखर धन्यवाद देतो. तसंच पवारसाहेब इथे आले आणि आमच्या ओल्ड क्रिकेटर्सना ज्या पद्धतीने त्यांनी ही जी देणगी दिलेली आहे आम्हाला, हे पेन्शन त्यांच्या कारणामुळे सुरू झालेली आहे. खरोखर त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. आणि इथं आपण सर्व इतक्या सलीमच्या प्रेमाने इथे आलेला आहात, तो किती भाग्यवान तर आहेच असं मी समजतो. मला तर त्याचा आता हेवा वाटायला लागला, इतका भाग्यदार तो आहे. आणि तुमचं त्याच्यावर किती प्रेम आहे, त्याच्या सिक्सरवरच नव्हे तर त्याच्यावरही प्रेम आहे, हे खरोखर हे पाहिल्यानंतर मी फार भारावून गेलो. पुढच्या वेळेस आव्हाडांनी आम्हाला बाकीच्यांचाही सत्कार करावा असं मी सांगतो आणि धन्यवाद देतो. थँक्यू. कार्यक्रम संपला. पवार साहेब, सलीम दुरानी आणि सर्व चंदू बोर्डे, बापू नाडकर्णी, माधव आपटे, सगळ्यांचाच आभार. आपण आलात, आपलेही आभार. थँक्यू व्हेरी मच. जाण्यापूर्वी मी फक्त एवढी विनंती करते पवार साहेबांना आणि सगळे क्रिकेटर्सला की त्या मोठ्या भल्या क्रिकेट बॅटवरती त्यांनी साईन करावं. पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळून उधळतो जीव माय बापा, मनवायोरी पेटला खेळ मांडला.